वेट वेट वेदा, एक छान विश माग आणि मग केक कट. वेदा, कम ऑन वेदा. वेदा 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 वेदा. पुढच्या वर्षीचा वाढदिवस साजरा होणारच नाहीये. बायको, तुझे म्हणाले तसं झालं ना तर पिवळं. सोन्याहून पिवळं. अगं जरा हळू बोल, नाहीतर ऐकतील ना सगळे. मी ऐकलंय सगळं. गबे. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Veda. Happy birthday to you. हॅपी बर्थडे बेबी. अथर्व, हॅपी बर्थडे वेदा. वेदा, बाबा बरवते ना. का वेळा दिग्बंध बलपूर्ति दुष्ट आत्मबंधनाय. ऐका, सगळ्यांनी ऐका. मला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. तसंही वहिनी जे काही बोलते ना ते महत्वाचंच असतं. वा बायको, वा वा, काय बोललीस तू, एकदम परफेक्ट. म्हणजे मी महत्वाचं बोलत नाही. नाही नाही, तसं नव्हतं म्हणायचं मला. म्हणजे तू बोलतेस ना. मॉम, डॅड, मामींना काहीतरी महत्वाचं सांगायचंय. त्यांना बोलू दे. प्लीज. आई तू बोल ग. अगं हो, सांगते. मला एक महत्वाची अनाउन्समेंट करायची आहे. कसली? रामपुरे कुटुंबातले सगळेच सदस्य, आपण सगळेच गेले काही दिवस आपल्या वेदासाठी आई आणि अथर्वसाठी त्याचा जोडीदार शोधतोय. आणि आता तो शोध संपलाय. कारण त्यासाठी मी
मायाची निवड केली. काय होतंय? कोण मला माझ्या घरापासून दूर करतंय? कोण आहे इथे? हात का जात आहेत नाही? आपण लवकरच माया आणि अथर्व या दोघांचंही लग्न लावून देणार आहोत. मंजिरी, तू निर्णय घेतलायस म्हणजे नक्कीच तो विचारपूर्वकच घेतला असशील. तरी मला असं वाटतंय की आपण घाई करतोय आई. अनन्या, मी हा निर्णय पूर्ण विचार करूनच घेतलेला आहे आणि त्यात कसलाही बदल होणार नाही. वेदा, माझी वेदा आत आहे. मला तिच्यापाशी असायला हवं. वेदा, आई. अथर्व, थांब. हे बघ, ती आत्ता नाराज आहे, पण आपण तिची नंतर समजूत काढू शकतो. आत्ता नाही. अथर्व, आई मी आता. अथर्व, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? नाही अथर्व, माया. काहीच का करता येत नाही. माझ्या सगळ्या शक्तीनं काय झालंय? काय? देवी आई, तुझ्या तर नावातच आई आहे आणि तू कुणा एकाची आई नाहीयेस. तू सगळ्या जगाची आई आहेस. सगळी तुझीच लेकरं आहेत. या लेकीकडे का दुर्लक्ष केलंस तू? का विसरलीस मला? आज तुझी लेक कोणाची तरी आई आहे. या आईचं दुःख का नाही कळलं तुला?
कपट करून मला मारलं तेव्हा तू मला का नाही वाचवायला आलीस? कसं बघवलं तुला ते सगळं? पण हे सगळं माझं नशीब होतं असं म्हणून ते सोडून दिलं, विसरू नाही गेले. आणि खरं सांगू या गोष्टीचा ना मला रागही नाहीये, पण आता माझ्या मुलीच्या जीवाला धोका आहे. ज्या माणसांनी मला संपवलं तीच माणसं आज तिच्या अवतीभोवती, आणि आता मी कशी शांत बसू? कशी लढू मी त्यांच्याशी? माझ्या सगळ्या शक्ती हिरावून घेतल्यास माझ्यापासून. कुठली परीक्षा घेते तू आई माझी? कितीही त्रास सहन करावा लागला ना तरी मी हार म्हणणार नाही. माझं नशीब तुझ्या हातात असलं तरी लढणं माझ्याच हातात आहे. आज बघूच, आज तू जिंकतेस की माझ्यातली आई जिंकते. आज काहीही झालं तरी मी तुझ्या चरणावर माथा ठेवेन. देवी आई, काय इच्छा आहे तुझी? काय करावं मी? माझ्या बाबतीत जे घडते ते बघू तुला काहीच वाटत नाहीये का? अगं तुझ्या डोळ्यात एकच भस्म झाले ना मी. बरं, ज्या व्यक्तीमुळे माझी ही अवस्था आहे तीच व्यक्ती माझ्या वेदाची आई म्हणून माझ्या घरात जाणार आहे. ती माझ्या मुलीला माझ्यासारखं संपवू पाहती आणि तुम्हाला काहीच करू देणार नाहीयेस का? आई कुठे चुकले मी? सांग ना, कुठे चुकले मी? आज तुला काहीतरी चमत्कार करावाच लागेल, आणि तोपर्यंत मी इथून हलणार सुद्धा नाही. देवी आई येते, येते ग तुझ्या दर्शनाला. सगळं गाव मला हसत होतं. म्हातारे, एवढी म्हातारी झालीस आणि कुठे चाललीस देवीच्या दर्शनाला? तुला दिसतंय कुठं? पण मी म्हटलं माझी देवी आई सगळ्यांना मार्ग दाखवते, आपल्या लेकरांना मार्ग दाखवते. आपणच ते समजून घेत नाही आणि मग रडत बसतो. असं कसं चालायचं ग? देवी आई मार्ग दाखवताना आपली परीक्षा पण घेत असते. आपण सुद्धा आपल्या मुलांना कणखर बनवण्यासाठी त्यांची परीक्षा घेतोच की. त्यांना प्रयत्न करू देतो, धडपडू देतो, आणि मग हवं नको तेही पुरवतो. धडपडीशिवाय काहीही लेकरांना मिळवू दिलं ना तर त्याचं महत्त्व त्यांना समजतच नाही. मग देवी आईचंही असंच आहे. ती मार्ग दाखवते पण त्यात अडथळे पण निर्माण करते आपल्यासाठी. देवी आईचा उदो उदो.
माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं इथे मिळतील. वेदा बाळा, मला माहिती तू रागवलीस माझ्यावर. तुला लग्नाचं डिसिजन, तू जे काही ऐकलेस ते पटलं नाही, कळतं तुझ्या बापाला. बाळा, मी सुद्धा अंबिकाला कधीच विसरू शकणार नाही. तुझी आई आपल्या दोघांच्या मनात कायम राहणार आहे, कायम. पण तुला जर नको असेल ना, तर मी हे लग्न करणार नाही. आय प्रॉमिस बाळा, आय प्रॉमिस. मी हे लग्न करणार नाही जर तुला नको असेल तर. वेदा, अथर्व, मी घेतलेला निर्णय तुला कितपत पटलाय मला माहिती नाही, पण एक लक्षात ठेव, आपण हे जे काही करतोय ते फक्त वेदासाठी करतोय. तिचं नाराज होणं साहजिक आहे, पण आपणच तिला समजवायला हवं ना. मॅडम प्लीज, तुम्ही त्याला काही बोलू नका. अहो, वेदाचा जन्म झाला त्या दिवसापासून मी तिला पाहते. अंबिकाचा खूप जीव होता वेदावर, आणि अंबिका वेदाला सोडून गेली. ही गोष्ट खूप वाईट आहे. पण जर मी आई म्हणून वेदाला मान्य नसेल तर मी नाही करणार हे लग्न. हो मॅडम, हे लग्न मी फक्त वेदासाठी करते. मॅडम, खरं सांगू का, अंबिका गेल्यापासून जी काही वेदाची अवस्था झाली आहे ना, ती मला नाही पावत. वेदाला आईचं प्रेम मिळावं, तिच्या आयुष्यात परत आनंद यावा, म्हणून हे सगळं चाललंय, बाकी काहीच नाही. तर देवी आईचा उत्सव आता शेवटच्या टप्प्यावर आलेला आहे. आतापर्यंतचे सगळे विधी, पूजा अर्चा अत्यंत व्यवस्थितपणे पार पडत आहे. हो, जे जे शुभ मंगल घडतंय ते सर्व काही देवी आई स्वतःच करून घेते. हो, आणि मीरा, तुझं विशेष कौतुक आहे. तुझ्या पद्धतीने आणि आत्मविश्वासाने सगळे विधी पूर्ण केलेस ते बघून सगळ्या गावाला आनंद वाटला. आता उद्याचा फक्त एक विधी व्यवस्थितपणे पार पाडायचा आहे. तो पार पाडला ना बाळा, की सगळं काही मंगल कुशल होणार आहे. ज्या हेतूने तू हे कार्य हाती घेतलंस तो हेतूही सफल होणार आहे. शिवनाथावरचा कलंक जाईल, त्याच्याकडे तुझ्याकडे गावाचा बघण्याचा दृष्टिकोनही बदलेल. पुढचा विधी कठीण नसेल ना? नाही म्हणजे आधीचा विधी ती करत होती तेव्हा मला खूप काळजी लागली होती मीराची. शैलजा, या उत्सवातले सगळे विधी कठीणच असतात, पण मला पूर्ण खात्री आहे मीरा यापुढचा विधी देखील नीट पार पाडेल. काका, मी नक्की प्रयत्न करेन. आता हा उत्सवाचा शेवटचा विधी असणार आहे. त्याचा मुहूर्त आहे उद्या सकाळी. नक्की काय करावं लागेल मीराला? सांगतो. उद्या गावाच्या वेशीवर एक अग्निकलश आहे. तो अग्निकलश गावाच्या वेशीवरनं इथे देवळात घेऊन यायचा आहे. फक्त 15 मिनिटात. ठराविक कालावधीत तो अग्निकलश इथे देवळात हवनकुंडात आणून टाकल्यानंतर सगळे विधी पूर्ण होतील. हो, पण यात आणखी एक महत्वाची गोष्ट आहे. एकदा तो कलश डोक्यावर घेतला की मीराला कुठे थांबता येणार नाही.
एका सरळ रेषेत चालत तो मंदिरापर्यंत पोहोचवावा लागेल. अरे बाप रे. काकी अगं यात काहीच अवघड नाहीये, मी करीन पूर्ण. शाबास मीरा, तुझ्याकडनं आम्हाला हेच अपेक्षित आहे.